या ठिकाणी 1-2 घर झालेत, नंतर पूर्ण स्तूप काढून या ठिकाणी माणसाची वस्ती होईल आणि हा जो आपला प्राचीन हेरिटेज आहे तर हा हेरिटेज या ठिकाणी संपून जाईल, कारण की मुंबईमध्ये राहण्यासाठी लोकांना जागा नाही म्हणून लोक या अशा वास्तूंना तोडतात। जय भीम नमो बुद्धाय। आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बोधिसत्व। तर आज आपण प्राचीन अशा बुद्ध नगरीमध्ये आलो आहोत। तर सोपारा प्राचीन नगरी ही आहे, तर आत्ताचं नाला सोपारा, तर या ठिकाणी आलो आहोत। तर या संपूर्ण परिसराची आपण माहिती घेणार आहोत आणि या स्तूपाची माहिती घेणार आहोत। तर हा स्तूप किती मोठा होता आणि आत्ताची स्थिती काय आहे। तर बांधवांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून ही जी महत्त्वपूर्ण माहिती आहे जे आपले इतर बांधव आहेत तर ते पाहतील। चला तर आपण या ठिकाणाची माहिती घेऊया स्टेप बाय स्टेप। तर बांधवांनो, आता आपण हे परिसर पाहिला आणि ह्याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर आपण या ठिकाणी पाहू शकता जे पन्न जे पूर्णा भंते होते, जे या ठिकाणाहून श्रावस्तीला गेले होते तथागत भगवान बुद्धाकडे दीक्षा घेण्यासाठी, आणि त्या ठिकाणाहून येताना यांनी जो भिक्षापात्र होता तो आणला होता आणि त्याच भिक्षापात्रावर या ठिकाणी सम्राट अशोकाने हा एवढा मोठा स्तूप उभारण्याचा प्रयत्न केला। आणि हा स्तूप या ठिकाणची चवळे 40 एकर जमीन आहे, तर त्या 40 एकर जमिनीवर हा स्तूप उभारण्यात आला आहे आणि ह्याचे 8 जे पिलर्स होते, आपण त्याला खांब बोलू शकतो। तर अशा अप्रतिम ठिकाणी हे संपूर्ण आपल्याला हा परिसर दिसतोय। तर हा जो सोपारा स्तूप आहे हा खूप प्राचीन आहे, तर याचे उल्लेख आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पाहायला भेटतात आणि या ठिकाणी असं बोललं जातं की स्वतः तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी आले होते। तर ॲक्च्युली आपण विचार करायला गेला तर श्रावस्तीवरनं या ठिकाणी येण्यासाठी जर आपण बाय ट्रेनने प्रवास केला तर 48 तास लागतील आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध जात असे तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध वर्षावासाच्या वेळेस थांबत असे आणि त्या ठिकाणी धम्मदेशना घेत असे। तर या ठिकाणी आपण अंदाजा लावू शकता, जर भगवान बुद्ध या ठिकाणी महाराष्ट्रात ह्या सोपारा बंदरावर ही जी प्राचीन वास्तू आहे या ठिकाणी आले असते तर नक्कीच त्याचे अवशेष आपल्याला पाहायला भेटते। पण या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे अवशेष तथागत भगवान बुद्ध आलेले आपल्याला आढळत नाहीत। या ठिकाणी जसं मी आपल्याला सांगितलं की जो दीक्षापात्र जो पन्ना आहे, पन्ना व्यापारी, तर त्याने आणलेले जे भिक्षापात्र आहे त्या भिक्षापात्रावरच हे संपूर्ण वास्तू उभारण्यात आले आणि जसं मी आपल्याला सांगितलं की सम्राट अशोकाने या वास्तूची निर्मिती केली आहे। त्यानंतर या ठिकाणी सातवाहन राजांनी खूप मोठ्या प्रमाणात याचं संवर्धन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि याची नव्याने उभारणी केलेली आपल्याला पाहायला भेटते। आणि जसं मी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी उत्खनन झालेलं, तर 1882 मध्ये या ठिकाणी उत्खनन झालेलं आणि या उत्खननातनं बरेचशा ज्या भगवान बुद्धांच्या आपल्याला प्रतिमा पाहायला भेटल्या, ज्या काढल्या गेल्यात आणि जे भिक्षापात्र होतं, ज्या भिक्षापात्रावर या स्तूपाची उभारणी केली गेली होती, तर हे भिक्षापात्र देखील या ठिकाणी आपल्याला सापडलेलं पाहायला भेटतं। तर अशा प्रकारची अप्रतिम वास्तू आणि आपल्याला मी सांगू इच्छितो, आपण आत्ता पाहिलं या ठिकाणी फुलं पाहिली, आपण मेणबत्त्या पाहिल्या, तर अशा प्रकारे या ठिकाणी जे आपली लोक आहेत ते लावताना दिसत आहेत। ॲक्च्युली हे फुलं, हार आणि मेणबत्त्या त्या ठिकाणी लावल्यामुळे जे आपण शिल्प पाहिलं तर ते शिल्प खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्या शिल्पाची झीज होते आणि हे शिल्प कुठेतरी नष्ट होताना आपल्याला पाहायला भेटतं आणि आपण कुठेतरी वैदिक परंपरेचं या ठिकाणी अशा प्रकारचं श्रद्धेचं स्थान बनवण्याचा प्रयत्न करतोय। पण ॲक्च्युली ही जी वास्तू आहे ही मूळ वास्तू कोणती आहे याचं हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण की ही अप्रतिम वास्तू पुन्हा एकदा जर आपल्या हातातनं निघून गेली आणि या ठिकाणी परत असं काही झालं तर या गोष्टीला जिम्मेदार आपणच असू। कारण की आपण पाहू शकता या ठिकाणचं हे जे शिल्प आहे हे शिल्प खूप महत्त्वपूर्ण आहे। हे महत्त्वपूर्ण कोरीव काम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या कोरीव कामावर अशा प्रकारचे या ठिकाणी मेणबत्त्या वगैरे जाळून ह्या ज्या संपूर्ण शिल्पाची या ठिकाणी आपल्याला पडझड झालेली दिसत आहे आणि हे शिल्प खराब होताना आपल्याला दिसत आहे आणि अशा प्रकारे आपणच कुठेतरी ह्या ज्या आपल्या अप्रतिम वारशाला कुठेतरी संपवण्याच्या मार्गावर आहोत आणि आपलाच यामध्ये हातभार आपल्याला पाहायला भेटतो। तर या गोष्टी टाळायला हव्यात। जो आपला खरा इतिहास आहे तो खरा इतिहास जाणून घ्यावा।
जेणेकरून आज ही आपली पुढची पिढी आहे तर या गोष्टींना नक्कीच ती चांगल्या प्रकारे पुढच्या जी पिढी येणारी पिढी असेल तर तिला दाखवेल। तर ही जी अप्रतिम वास्तू आहे, हे जे धरोहर आहे भारताला भेटलेलं, तर या धरोहराला आपणच जतन करायचं आहे। त्याकरिता आपण एक अंधभक्त मुळीच नाही व्हावे। मी आणि विनय जाधव सर उभे आहोत, तर या ठिकाणी स्टेप पाहायला भेटतील, या पायऱ्या पाहायला भेटतील। तर याच ठिकाणापासून आपल्याला एंट्री होती, ते आपण पाहू शकता। तर हे आम्ही गवत हटवण्याचा प्रयत्न करू थोड्या प्रमाणात। तर ही आपण पायरी पाहू शकता। तर या स्तूपामध्ये एंट्री या ठिकाणाहूनच भेटत असे। तर हे संपूर्ण हा जो परिसर आहे तर अशाच महत्त्वपूर्ण गोष्टींनी दडलेला आपल्याला पाहायला भेटतो। आणि दुसरी गोष्ट बांधवांनो अशी, आपण एखाद्या वास्तूवर जातो तर आपण त्या वास्तूला कधीच परखत नाही त्याची अवस्था कशी आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे, तर हा जो कंपाऊंड बांधला, या कंपाऊंडमध्ये हा जो वास्तू आहे, या वास्तूच्या कंपाऊंडमध्ये हे घर जे आपल्याला ह्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, तर हे घर देखील या ठिकाणी बांधलं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकता। तर या प्रकारे अशा वास्तूंना ASI डिपार्टमेंट अशा प्रकारे सांभाळत आहे। तर हे घरं पाहू शकता या ठिकाणी। तर ॲक्च्युली या गोष्टींची आता सध्या नासधूस होत आहे, ह्या गोष्टी आता संपत आहेत आणि या गोष्टीला कुठेतरी आपण सर्व रिस्पॉन्सिबल आहोत। तर आपण लेण्याचे तर व्हिडिओ पाहिलेच, पण हे व्हिडिओ देखील महत्त्वपूर्णच आहेत। जेवढ्या लेण्या महत्त्वपूर्ण आहेत तेवढेच हे ऐतिहासिक स्तूप, प्राचीन स्तूप खूप महत्त्वपूर्ण आहे। हा सम्राट अशोकाचा ठेवा हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो जतन करणं आपली गरज आहे, आपल्या काळाची गरज आहे। कारण की या ठिकाणी बाहेर आलो होतो, तर थांबा मी बाहेर जाऊन आपल्याला काही गोष्टी सांगतो। तर सराची थोडक्यात माहिती देतील आपल्याला या ठिकाणी कसा त्रास होतो। सर त्रास म्हणजे खूपच आहे इकडे, कारण इकडे आता आपण बघितले छोटे छोटे साप वगैरे, मोठी आहेत जनावरं, एक म्हणजे साप असतात, खूप अन्य जीव असतात। त्याच्यामध्ये खूप त्रास आहे, कारण लहान मुलांना इकडे जरी आपण म्हटलं या पर्यटनासाठी यावं तर खूप कठीण परिस्थिती इकडची आहे। कारण इकडे फर्स्ट एड पण नाही आहे तसं पाहिजे तसं। जर सर्पदंश वगैरे झाला तर तसं पण आपल्याकडे उपचार लगेच करू शकत नाही आपण इकडे। त्याच्यातून वॉशरूमची पण फॅसिलिटी अवेलेबल नाही। तुम्ही वॉशरूम तिकडे बघू शकता, जेणेकरून दाखवतोय मी ते आम्ही पाहिलं, खूपच प्रॉब्लेम, जेणेकरून वगैरे साठी येतात लोक पर्यटक, गैरसोयी खूप आहे। तसं काय पाहिजे तसं नाही, हे गवत वाढलेलं आहे आजूबाजूला, अजूनही म्हणजे साफसफाई केलेली नाहीये, फक्त कार्यक्रमापुरते साफसफाई करतात आणि नंतर ते फिरवतात। हे पाहिजे तसं आम्हाला इथं सहकार्य करतच नाही आणि काम त्यांचं जबाबदारीपणे करत नाहीत। आणि ग्रामस्थ येथील ते लोक काय करतात, ग्रामस्थ आपले वंदना घेतात, पाहिजे तेवढी काय त्यांना जमेल तसं पद्धतीचं काम करतात आणि जसं केलं पाहिजे तसं आपण करतच नाही। कारण ही वास्तू खूप महत्वाची आहे आपल्यासाठी, 84,000 पैकी एक स्तूप आहे हा आपण खूप रिलेशन ठेवतो, जतन करणं गरजेचं आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे। इथं बाहेरून धम्मपरिषद होत असतात, इथं कार्यक्रम धम्मपरिषद होत असतात, त्या भिक्खू वर्ग येतो, तर पण आपण तो व्हेरीफाय नाही करत की तो भिक्खू कोणता आहे नेमका। आपण ॲक्च्युली पाहत पूर्वीच्या काळी किंवा बाहेरगावामध्ये जी धम्मपरिषद असते तर त्या ठिकाणी येणारे प्रत्येक भंते हे अरहंत असतात, म्हणजे ते दुःखमुक्त असतात आणि त्यांची ती जी लेवल आहे ती खूप उच्च सरणीची असते। पण आपल्या भारतामध्ये त्या योग्य भंते आहेत का हे बघणं देखील म्हणजे खूप इम्पॉर्टन्स आहे। कारण की आपली पुढची वाटचाल करायची असेल तर धम्म हा आपल्या सर्वांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे। त्याकरिता ती कॅपेबल व्यक्ती आहे का ते देखील व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, राईट। हा इथून एंट्री, हो हा म्हणजे आत्ता बांधलेला गेट आणि त्या ठिकाणी आपण ती टॉयलेट पाहू शकता। तर अशा प्रकारची या ठिकाणची टॉयलेटची अवस्था आहे, पाणीच नाही आहे इथे या ठिकाणी आणि हॉटेल्स देखील नाही किंवा काहीच नाही, म्हणजे नेमकं पूर्ण गैरसोय आहे। आणि ही एवढी मोठी वास्तू, ही समोर बघा किती झाडं वाढलेली आहे त्याच्यामध्ये, ही एवढी मोठी वास्तू आणि आपण काय करतोय तर खरंच खूप म्हणजे अक्षरशः असं म्हणू शकतो आपण की हा जो वारसा आहे हा आपण गमावलेला आहे। आणि बांधवांनो या ठिकाणी आपण पाहू शकता, तर ही वॉशरूम, अशा प्रकारचे वॉशरूम आपल्याला पाहायला भेटतात आणि या ठिकाणी छोटे छोटे सापाचे पिल्ले वगैरे आहेत आणि कसली पाण्याची सोय नाही, काय नाही, तर असं पडीक ठिकाण हे झालेलं आपल्याला पाहायला भेटतं। या ठिकाणचे डोअर पहा, तर काहीच नाही, पाणी नाही ना काहीच नाही। तर अशा प्रकारचं हे जे जागतिक लेवलची वास्तू आहे, तर अशा प्रकारची या जागतिक लेवलच्या वास्तूची देखरेख होते आणि पाणी म्हणा किंवा कोणतीच सोय या ठिकाणी नाही आहे। एवढं हे मोठं भव्य हे सम्राट अशोकाच्या काळातील हे स्तूप
14 स्तूपापैकी. तर एवढी मोठी वास्तू असताना देखील या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सोय आपल्याला पाहायला नाही भेटत. इवन जसं आता सांगितलंच आपल्याला, छोटी छोटी सापाची पिल्ली आहेत, तर ती या ठिकाणी छोटी मुलं येत असतील तर त्यांना जर सर्पदंश झाला तर कुठल्याही प्रकारचा प्रथमोपचार करण्यासाठी या ठिकाणी कुठलंच साधन नाही आहे. तर ही खूप खंताची बाब आहे की ह्या वास्तूंकडे अशा प्रकारे आपलं लक्ष आहे आणि ह्या वास्तू एक ना एक दिवस आता एवढी पडझड झाली आहे एवढ्या वर्षात, तर पुढे देखील अशीच चालू राहील. आणि या ठिकाणी 1-2 घर झालेत, नंतर पूर्ण स्तूप काढून या ठिकाणी माणसाची वस्ती होईल आणि हा जो आपला प्राचीन हेरिटेज आहे तर हा हेरिटेज या ठिकाणी संपून जाईल. कारण की मुंबईमध्ये राहण्यासाठी लोकांना जागा नाही म्हणून लोक या अशा वास्तूंना तोडतात आणि अशा वास्तूंवर घर. या गोष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे असं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1955ला 6 मे रोजी या ठिकाणी बाबासाहेबांचं भाषण होतं. त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, मी सांगतोय म्हणून नाही तर आपल्या विवेकबुद्धीचा वापर करा. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत आहेत की जी आपण सत्य शोधण्याची चिकित्सा आपल्यामध्ये धारण करा. तर असं वैशिष्ट्यपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण दिलं आहे आणि एवढ्या चांगल्या प्रकारचा आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी मार्ग दिला आहे. तो मार्ग सोडून आपण काय करत आहोत. तर बांधवांनो, आपण या ठिकाणची काही अप्रतिम अशी दृश्य पाहिली. हे नाला सोपारा आणि हे सोपारा बंदर प्राचीन आणि हे सोपारा स्तूप. तर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत विनय जाधव, तर हे ज्येष्ठ लेणी संवर्धक आहेत आपल्या ABCPR टीमचे, तसेच या ठिकाणचे स्थानिक आहेत. तर यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. तर या परिसराची देखरेख सर कोणाच्या अंतर्गत केली जाते? परिसराची देखरेख ही ASI अंतर्गत असते, पण पाहिजे तशी तिथं आम्हाला तिथं कमी खूप भासत असते. ज्यावेळेस इथून धम्मपरिषद भरवले जातात या पवित्र भूमीतून, त्याच्यानंतर इथं पर्यटक येत असतात, त्यांचे खूप गैरसोय आहे इकडे. कारण की या ठिकाणी कोणत्याच प्रकारची सोय मला आढळली नाही. इथे वॉशरूम देखील नाही आहे किंवा वॉशरूम आहे पण पाहिजे तसं ते सुविधा नाही आहेत त्याच्यामध्ये. कारण की खूप इथलं स्थानिक आणि थोडंफार बहुत त्याने खूप प्रयत्न केला SIC, पण पाहिजे तसं ते सहकार्य करत नाहीत SI. आपण जे या ठिकाणी स्थानिक येतात, जे या ठिकाणी येतात, आपण स्थानिक लोक त्या पर्यटकांना या ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व सांगता का? हो, सांगतो ना. सांगता म्हणजे या संपूर्ण परिसराची माहितीसाठी आपण बोर्ड तर नाही दिसला कुठलाही, पण या ठिकाणी असा कोण व्यक्ती राहतो तो या परिसराची माहिती देत असेल, असा कोण व्यक्ती आहे? हो, आहेत ना. मला आठवतं, जेणेकरून आज मी 3 वर्ष इथं आहे, ते मला सतत नितीन शेलार ही व्यक्ती, ती याच्या अगोदर त्यांनी हे जे कंपाऊंड वगैरे जे आहे तर त्यांच्या अधिपत्याखाली त्यांनी ते ASIC पाठपुरावा करून त्यांनी करून घेतलेले असं लोक म्हणतात. मग त्याच्यामध्ये मला प्रत्यक्ष त्यांना पण भेटायचं आहे की इथं असलेलं अतिक्रमण पण पाहिलं तर इथं आज आपण तिथं एक घर दिसतंय. कारण पुरातत्व याच्यामध्ये खात्यामध्ये मुळात जिथं स्तूप आहे तिथं घरं हे अधिकृत आहे ते असं मला वाटते. पण या संदर्भात SIC आम्ही सांगितलेलं आहे, आपल्या ABCPR टीममधून पण आम्ही त्याचं पाठपुरावा केलेला आहे या गोष्टींचा. सर, आपण या ठिकाणी किती वर्षापासून येता? मी 3 वर्ष सतत येतोय. 3 वर्ष सतत येता. तर आपल्याला काय वाटतं या परिसराची एवढी म्हणजे आता एवढं महत्त्व दिलं जातं का? हो, आता हळूहळू लोक वाढायला लागले, तिथं महत्त्व द्यायला लागलेत, पण पाहिजे तसं इथं गैरसोयी खूपच आहेत. त्याच्यामुळे लोक पण येणं टाळत असतात आणि इथं उत्खनन पण होणं खूप गरजेचं आहे. तिथं काही ठिकाणी आम्हाला विहाराचे अवशेष सापडले, ते आपण पाहू नंतर की तिथं स्टेप आहेत, त्याच्यावरती आपण फोकस जरा केलं तर खूप बरं होईल. नक्की. आणि हा जो परिसर आहे, या परिसराची संपूर्ण माहिती आहे. हा जो आपण पाठीमागे स्तूप पाहत आहात, तर या स्तूपाची थोडक्यात माहिती म्हणजे हा जो स्तूप आहे, पन्न नावाचा जो व्यापारी होता, तो पन्न नावाचा व्यापारी श्रावस्ती या ठिकाणी जातो भगवान बुद्धाकडनं शिक्षा घेण्यासाठी. नंतर तो परत येतो. येताना तो त्याच्या हातात एक भिक्षापात्र आणतो आणि त्याच भिक्षापात्रावर हे संपूर्ण स्तूपाची उभारणी केली गेली आहे असं ऐकण्यात आले. आणि या ठिकाणाहून काही अवशेष सापडल्यात, तर ते देखील ASI डिपार्टमेंटने म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये आहे असं ऐकण्यात आलं. हे खरं आहे की इथं जे अवशेष काही सापडलेले उत्खननामध्ये, त्याच्यामध्ये ते शिवाजी म्युझियमला इथं कोलाब्याला इथं आपल्याला पाहायला भेटतील. कारण इथं शिलालेख सापडलेले आहेत, भुईगाव येथे आहेत, त्याच्यानंतर अजून दुसरं एक गाव आहे त्याच्यामध्ये एक शिलालेख सापडलेले. आपण काही ठिकाणी त्याचं
म्हणजे जिथून बोटी वगैरे येत होत्या बाहेरून तो पण काही भाग आपण दाखवू शकता नंतर, त्याच्यानंतर आपण शूट करून घेऊ शकता त्याच्यामध्ये, जेणेकरून मला थोडीफार इथली बहुत माहिती मी तुम्हाला सांगू शकतो. नक्कीच या ठिकाणी 14 ॲडिक्टपैकी या ठिकाणी 8 आणि 9 सापडलेला आहे. तर तो शिलालेख सम्राट अशोक यांचा आहे, तर त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर ते नितीन शेलार सर आहेत, तर याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत आणि ही माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्या घरी जाणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा, त्यांच्याकडनं आपल्याला परिपूर्ण माहिती भेटेल या परिसराची. तर या ठिकाणचा आढावा मी घेणार आहे. तर आढाव्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल या ठिकाणी काय अवशेष आहे आणि काय आपल्याला कशाप्रकारे या अवशेषाचं संवर्धन करता येईल आणि ही जी वास्तू आहे या वास्तूला आपण कशाप्रकारे जतन केलं पाहिजे. जगामध्ये चक्रवर्ती खूप महत्त्व, तर त्यांचं स्थान या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर एका कोण्यामध्ये सम्राट अशोक यांचा या ठिकाणी आपल्याला हा जो पुतळा आहे तो पाहायला भेटतो. तर खूप जीर्ण अवस्था आहे आणि खूप बेकार अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर हा गेट आहे एंट्री गेट, आणि एंट्री गेटच्या आपण पाहिलं जर फ्रंटने येत असाल तर राईट साईडला तो स्टॅच्यू आपण पाहाल तर त्याची अवस्था पहा आपण. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी. तर बांधवांनो, आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील हा जो विक्रमगड तालुका आहे या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे. या छोट्याशा गावात ज्याचं नाव आहे कुर्जे. तर आपण या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत नितीन शेलार सर. तर यांची आपण जो नालासोपारा या ठिकाणचा जो सोपारा स्तूप आहे तर याच्याशी खूप जवळकीचं नातं आहे. तर त्या संबंधात आपण सरांशी जाणून घेऊया. सर, जय भीम, नमो बुद्धाय. तर सर्वप्रथम मी आपल्याला विचारू इच्छितो, ह्या स्तूपाचं आणि आपलं नातं कसं जुडलं? बोला. नमो बुद्धाय. सर्वांना माझं सप्रेम जय भीम. खरं म्हणजे आपण एवढ्या दूरवर आलात आणि एक चांगल्या कामासाठी आपण पुढाकार घेतात, त्याबद्दल आपल्याला सर्वात मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. कारण हा बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित असलेला स्तूप, आणि या स्तूपाच्या या एकंदर आपण जर अवस्था पाहिली तर कोणताही धम्मप्रिय माणूस दिवस आहे बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून. आणि या बुद्ध जयंती दिवशी देखील त्या स्तूपावरती कोणी साधं चीट पाखरू देखील फिरकत नव्हतं, अशी अवस्था होती त्यावेळेची. पण आम्ही काही तरुण मंडळी थोडंसं आपल्या मनामध्ये धम्माविषयी काहीतरी करण्याची एक उत्सुकता होती, किंवा धम्मकार्यात आपण काहीतरी आपला सहभाग दिला पाहिजे या उद्देशाने आम्ही या ऐतिहासिक बौद्ध स्तूपाकडे नेहमी जात येत असतो. आणि एक बुद्ध जयंती या दिवशी आपण जाऊन तिथे पूजापाठ करावी, त्रिशरण पंचशील घ्यावं, त्या आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करावी या उद्देशाने आम्ही एक 5-6 माझ्या सहकाऱ्यांसोबत मी गेलो होतो त्या ठिकाणी. आणि बुद्ध जयंतीच्या दिवशी अतिशय म्हणजे एवढ्या महत्त्वाच्या दिवशी देखील
इतर कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. आणि आम्ही बुद्धवंदन आणि हे सगळं करत घेत असतानाच प्रत्यक्ष माईसाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आल्या. आणि मी त्यांना ओळखत नव्हतो त्यावेळेस. मी म्हणजे तरुण वयाचं होतं आणि त्या बालवयामध्ये आपलं काय तेवढं वाचनामध्ये किंवा त्यांना पाहण्याचा योग कधी आलेलं नव्हतं. परंतु त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मी तर ओळखलं नाहीच, परंतु शेवटी त्यांनीच उत्सुकतेपोटी आम्हाला जवळ घेऊन विचारलं की तुम्ही मुलं कुठे राहतात, काय करतात, तुमचं नाव काय. आणि त्यावेळेस मग आम्ही आमचा परिचय करून दिला. आणि नंतर माईसाहेबांनी आम्हालाच प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला ओळखता का, की मला ओळखता का असं. तर आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुम्हाला ओळखत नाही. त्यानंतर आम्हाला त्यांनी त्यांचा परिचय दिला की मी बाबासाहेबांच्या पत्नी आहे. तर ते ऐकूनच मी उडालो एकदम. आणि त्यानंतर म्हणजे एवढ्या थोर व्यक्तींसोबत आपली भेट होते हा खूप आनंदाचा प्रसंग होता त्यावेळेस. आणि मग त्यांना जी काही माहिती पाहिजे होती आम्ही ती दिली, जे आम्हाला जे काही त्या वयात देता आली त्याप्रमाणे. आणि मग त्यांनी अनेक म्हणजे स्तूपाविषयी त्यांनी देखील आम्हाला याचं महत्त्व वगैरे त्यावेळेस सांगितलं होतं. आणि नंतर मग माईसाहेबांना आमच्या घरी नेण्याची माझा मोह मला आवडता आला नाही, कारण एवढ्या प्रसिद्ध व्यक्ती आणि एवढ्या महान व्यक्ती यांचा सहवास लाभणं खूप कठीण. आणि त्यात ते स्वतःहून आल्या होत्या त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमच्या घरी घेऊन गेलो. तिथे बराच वेळ आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्या अनेक आठवणी त्यांनी शेअर केल्या आमच्याशी. आणि त्यानंतर मग एक स्तूपाविषयी एक म्हणतात ना की त्याची म्हणजे जागृती होती, पण उत्सुकता कायम राहिली होती माझ्या मनामध्ये. आणि त्यानंतर मग पुढचा टप्पा आहे की त्या पुस्तकामुळे नंतर या कार्याला खरोखर मी सुरुवात केली. ह्या सोपारादीप पुस्तकानंतर आपला प्रवास कुठनं सुरू झाला, म्हणजे कुठल्या पुस्तकापासून आपण कुठपर्यंत गेले? बरोबर, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सोपारादीप हे पुस्तक पहिला माझ्या वाचनात झालं. त्याच या बौद्ध स्तूपाचा आणि शूर्पारक नगरीचा संपूर्ण इतिहास हा या पुस्तकामध्ये होता. बरोबर. त्यानंतर मी अनेक संस्थांवर त्या देखील काम करत होतो. त्यापैकी आमचं एक संस्कार वाचनालय होतं. त्या वाचनालयाचं सेक्रेटरी म्हणून मी काम करत असताना पुस्तक खरेदीसाठी दादरला आमचं येणं जाणं असायचं. तर मॅजेस्टिक बुक डेपोत पुस्तक खरेदीला गेले असताना तिथे मला दिव्यावदान नावाचं एक पुस्तक माझ्या नजरेस पडलं. दुर्गा भागवताने ते लिहिलेलं पुस्तक आणि त्याचं मुखपृष्ठावर गौतम बुद्धांचं चित्र होतं. ते उत्सुकतेपोटी मी पुस्तक हातात घेतलं आणि त्यानंतर पुस्तक चालता मला ना एका प्रकरणाचं खास विशेष म्हणजे आकर्षण वाटलं की सोपाराकाचा राजा हे जे एक प्रकरण आहे त्यामध्ये, की सोपाराकाचा राजा म्हणजे आमचं नालासोपारा शहर म्हणजे सोपारा गाव, म्हणून त्याची उत्सुकता मला अधिक वाटली. आणि त्या उत्सुकतेपोटी मी ते पुस्तक त्या ठिकाणीच उभे राहताना चाळून घेतलं. आणि तेव्हा समजलं की सोपाराकाचा राजा म्हणजे भदंतपूर्णा, ज्यांनी ह्या स्तूपाची निर्मिती केली होती, त्यांचं संपूर्ण आख्यायिका त्या पुस्तकामध्ये होती. आणि ते पुस्तक जेव्हा मला मिळालं त्यानंतर मी पुढे आणखीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये जे काही संदर्भ मिळाले त्याचा आधार घेऊन मी 1882चं जे ब्रिटिश गॅजेट त्या काळी जे प्रसिद्ध केलं होतं, तर त्याचे 2 खंड मी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या आपल्या शासकीय मुद्रणालयातून. आणि त्यानंतर याचं वाचन केल्यानंतर मला आणखीन त्यात असा रेफरन्स मिळाला की 9 एप्रिल 1882ला पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी संशोधन करून या ठिकाणी ते इतिहास संशोधक होते आणि त्यांनी सोपाराला इथे येऊन या बौद्ध स्तूपाचं उत्खनन केलं. आणि या उत्खननामध्ये त्यांना अनेक ऐतिहासिक अशा बाबी आढळल्या, अनेक अवशेष आढळले. आणि त्याचा तो दिवस तो महत्त्वाचा होता. आणि पंडित भगवानलाल इंद्रजी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मुंबई एस्थेटिक सोसायटीने एक जर्नल प्रसिद्ध केलं होतं. आणि ते जर्नल मिळवण्यासाठी मी मुंबई एस्थेटिक सोसायटीकडे गेलो. त्याचप्रमाणे ज्या अवशेष मुंबई एस्थेटिक सोसायटीमध्ये ठेवले होते, बौद्ध स्तूपात जी काही दगडी तिजोरी मिळाली होती, सुवर्ण फुलं, स्फटिकांचे करंडे, सोन्याचे करंडे आणि गौतम बुद्धांच्या 8 मुद्रातल्या वेगवेगळ्या मूर्त्या होत्या त्या ठिकाणी. त्या पाहण्यासाठी आम्ही खास गेलो होतो त्या ठिकाणी. तर ते वस्तू तर आम्हाला पाहायला मिळाली नाही, फक्त दगडी तिजोरी त्या ठिकाणी जी बाहेर ठेवलेली ती पाहायला मिळाली. आणि त्या सगळ्या इतर वस्तू त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्या असं सांगितलं. त्यामुळे त्या प्रत्यक्ष आजही मला पाहायला मिळाल्या नाहीत आतापर्यंत तरी. आणि ते जनरल घेतल्यानंतर म्हणजे मुंबई एस्थेटिक सोसायटीने प्रकाशित केलेलं जनरल ब्रिटिश गॅजेटची कॉपी जी 1882 साली प्रसिद्ध केली होती. नंतर आपल्या दुर्गा भागवतांनी लिहिलेलं दिव्यादाव नावाचं पुस्तक आणि सोपारादीप, ही 4 महत्त्वाचे ग्रंथ माझ्या हातात आल्यानंतर ह्या आंदोलनाला मी खरी सुरुवात केली.
अच्छा, पण आता एका मूळ विषयाकडे येतो. जो मूळ विषय म्हणजे आपण याची थोडीफार माहिती द्याल, या स्तूपाची निर्मिती कशी झाली, जो आपण एवढा मोठा अभ्यासाचा संच जो आपण म्हणजे हाताळला, त्यानंतर आपल्याला यातनं जी खरी माहिती आहे ती काय आहे नेमकी? हा जो स्तूप आहे या स्तूपाची निर्मिती असं मग अशी म्हटलं की भदंत पूर्णा जे गौतम बुद्धांचे अनुयायी होते त्यावेळेस. तर भदंत पूर्णा हे मुळात सोपाराचे व्यापारी होते आणि सोपारा हे ऐतिहासिक बंदर होतं. म्हणजे पूर्वी त्याला शूरपारक नगरी म्हटलं जायचं. म्हणजे कोकण प्रांताची म्हणजे संपूर्ण अप्रांत भाग ज्याला म्हणतात त्या अप्रांतची राजधानी म्हणून ही शूरपारक नगरी ओळखली जायची. आणि हे आंतरराष्ट्रीय बंदर होतं. जसं आज मुंबई आंतरराष्ट्रीय बंदर आहे, हे पूर्वी सोपारा हे आंतरराष्ट्रीय बंदर होतं. आणि ह्या बंदरातूनच पश्चिम देशाशी किंवा आखाती देशांशी किंवा अन्य पूर्वेकडच्या देशांशी हा समुद्रमार्गे व्यापार चालायचा. आणि ती जहाजं ह्या सोपाराच्या बंदरावर लागायची संपूर्ण. आणि जे भदंत पूर्णा होते हे देखील उत्तम नावाडी होते आणि त्यांचा हा लाकडांचा व्यापार होता. ते लाकडांचा व्यापार करायचे. चंदनाची लाकडं असतील, अन्य कोणती लाकडं असतील, ही त्यांचा तो व्यापार असायचा. तर त्यांच्या म्हणजे ते जलप्रवास करत असताना एकदा त्यांनी म्हणजे श्रावस्तीकडून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तोंडून त्यांनी गौतम बुद्धांचे काही स्तोत्र ऐकले किंवा आपण ज्याला म्हणू गाथा ऐकल्या. आणि त्या गाथा त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना त्यांच्याही मनात उत्सुकता निर्माण झाली की या गाथा तुम्ही कुठे शिकलात. तर त्या व्यापाऱ्यांनी उत्तर दिलं की आम्ही भगवान गौतम बुद्ध ज्या ठिकाणी श्रावस्तीला राहतात तिथे आम्ही गेलो होतो आणि आम्ही तिथे हे शिक्षण घेतलेलं आहे. आणि मग त्यांना भदंत पूर्णांना असं वाटलं की आपण गौतम बुद्धांकडे जायला पाहिजे. आणि त्यांनी ते उत्सुकतेपोटे गौतम बुद्धांकडे गेले श्रावस्तीला आणि तिथे जाऊन ते गौतम बुद्धांचे अनुयायी बनले. तिथे त्यांनी धम्म शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पुन्हा धम्म प्रचारासाठी ते सोपाराला आले. मग सर त्यानंतर नेमका प्रवास ह्याचा जो स्तूप आता आपण त्या ठिकाणी बरेचसं बोलले की जे भिक्षापात्र होतं त्या भिक्षापटनावर हा स्तूप संपूर्ण उभारण्यात आला. ही खरी गोष्ट आहे का? हां, तर आता जे आपल्याकडे जे रेफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये असं आहे की भदंत पूर्णा ह्यांनी जेव्हा म्हणजे श्रावस्तीला जाऊन गौतम बुद्धांकडे त्याची दीक्षा घेतली की अनुयायी बनले. आणि अनुयायी बनल्यानंतर सुद्धा गौतम बुद्ध जेव्हा धम्म प्रचाराला कोणालाही पाठवायचं झालं तर त्यांची परीक्षा घेतली जायची. तर परीक्षा घेताना गौतम बुद्धांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. कारण ते म्हणाले की त्यांचं मूळ गाव सोपारा असल्यामुळे त्यांनी ती इच्छा प्रदर्शित केली होती की मला सोपाराला जाऊन धम्मप्रचाराचं कार्य घ्यायचं. आधी त्यांनी सांगितलं की सोपाराची लोक खूप निर्दयी आहेत, क्रूर आहेत, ते तुम्हाला शिव्याशाप देतील, तुम्हाला तुमचं कार्य करून देणार नाहीत. तर मग त्यांनी ते अशा त्यांचा बराच मोठा संवाद आहे त्यामध्ये. मग त्यांनी प्रत्येक वेळेस गौतम बुद्धांनी त्यांना असं सांगितलं की लोक अशा प्रकारे आहेत, ते तुम्हाला शिव्याशाप देतील, मारतील, तुम्हाला काठीने मारतील, लाथाबुक्क्याने मारतील किंवा शस्त्राने मारतील. पण पूर्णांनी म्हणजे त्यांचं जे काही ध्येय होतं किंवा धम्मप्रचाराचं कार्य त्यांची जी काही शिकवण होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी संपूर्ण शांततामय मार्गाने लोकांचं परिवर्तन घडवून आणेन. आणि जर लोकांनी मला शिव्याशाप दिल्या, मारला, तर मी असं समजेल की माझं जीवन हे मी ज्या कार्यक्रमासाठी त्या मी वाहून घेतलं, मला मृत्यू जरी त्या कामात आला तरी मला मोक्ष मिळाला असं मी समजेन आणि मी शांततेने लोकांचं परिवर्तन करून आणेन. अशा प्रकारे बोलल्यानंतर गौतम बुद्धांनी सांगितलं की आता तुम्ही जाऊ शकता. कारण त्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले होते. गौतम बुद्धांचा आयुष्याचा जो मार्ग होता किंवा शांततामय मार्गाने परिवर्तन करण्याचा जो मार्ग होता तो त्यांनी अनुसरला होता आणि म्हणून गौतम बुद्धांनी त्यांना परवानगी दिली. मग त्यानंतर हे आपण ऐकलंय की त्या ठिकाणी चंदनाचं संपूर्ण विहार बांधण्यात आलं. तर ते कशा प्रकारे उभारणी झाली? तर जेव्हा भदंत पूर्णा या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी धम्मप्रचाराचं कार्य सुरू केलं. तेवढं त्यांचा एक भाऊ त्याच्या जहाजाला किंवा बोटीला समुद्रामध्ये काहीतरी अपघात झाला आणि त्यात चंदनाच्या लाकडाने भरलेलं जहाज होतं. आणि हे उत्तम नावाडे भदंत पूर्णा उत्तम नावाडे असल्यामुळे त्यांच्या भावाने त्याला मदतीची त्यांच्याकडे मागणी केली की मला मदत करा आणि माझं जहाज हे करून अपघातातून वाचवा असं. आणि त्यांनी भदंत पूर्णाने ते जहाज वाचवलं समुद्रात जाऊन. आणि ते जहाज वाचवल्यामुळे त्यांच्या भावांनी ती संपूर्ण लाकडं यांना दान देऊन टाकली. आणि ती दान दिल्यानंतर मग भदंत पूर्णा यांच्या मनात विचार आला की आपण या ठिकाणी एक चांगला त्यावेळेस ते प्रासाद म्हणायचे. प्रासाद म्हणजे आपण राजमहल वगैरे म्हणतो ना, म्हणजे राजवाडा किंवा प्रासाद म्हणजे महल असं.
तर त्या प्रकारचं आपण काहीतरी निर्माण करूया आणि त्याच्या उद्घाटनाला भगवान गौतम बुद्धांना बोलवायचं त्यांनी ठरवलं. म्हणजे प्रासाद महल म्हणजे तो काही जैनीसाठी महल नाही तर धम्माचं आपलं कार्य करण्याचं, जसं आपण त्याला स्तूप म्हणतोय, विहार म्हणतोय, अशा स्वरूपाचं त्यांनी ते बांधण्याचं ठरवलं. आणि त्याचा उद्घाटनासाठी भगवान गौतम बुद्धांना त्यांनी या ठिकाणी पाचारण केलं, अशी माहिती आहे. पण तथागत भगवान बुद्ध एवढ्या लांब प्रवास करून इथपर्यंत आले आहेत, म्हणजे आले असतील तर त्यांचे पुरावे देखील असतील. तर असं काही आहे का की म्हणजे तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी आले त्याचे पुरावे आपल्याला भेटतील? हो, आहेत ना. पुस्तकामध्ये, पुस्तक नाही म्हणजे दिव्यदान जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दुर्गा भागवतांनी सुद्धा लिहिलेलं त्याचा उल्लेख आहे की भगवान भदंत पुराणांनी भगवान गौतम बुद्धांना या ठिकाणी येण्याचं निमंत्रण दिलं आणि ते स्वतः या ठिकाणी आले. त्यांचं जवळजवळ मोठं वास्तव्य या सोपाराला होतं. सर ऐका ना, जर या ठिकाणी ते आले असतील तर सम्राट अशोकांनी जो त्या ठिकाणी बरेचसे आपल्याला शिलालेख पाहायला भेटतात सम्राट अशोकाचे. भदंत पुराणानंतर त्या ठिकाणी जो स्तूप उभारण्यात आला, तर या ठिकाणी त्याचे काही उल्लेख किंवा त्याचे शिलालेख किंवा त्याचा आपण त्याला म्हणतो की डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं असतं, पण असं काही डॉक्युमेंट्स आपल्याला नाही भेटत. आणि मुख्य म्हणजे काय की भगवान गौतम बुद्धांचं भिक्षापात्र जे आहे ते त्या उत्खननामध्ये सापडलं, हा एक मोठा पुरावा आहे. ते तर त्यांनी आणलं होतं ना, स्वतः त्या ठिकाणाहून आणलं होतं. नाही, पण ते गौतम बुद्ध ज्यावेळेस आले होते ना, तर त्यांनी म्हणजे कदाचित तो पूर्ण भदंत पूर्णांना तो एक भेट स्वरूपात सुद्धा दिले असेल, त्यांची आठवण राहावी म्हणून. आणि त्यावरती त्यांनी तो स्तूप उभारला, असं एक माहिती पुस्तकामध्ये उल्लेखित आहे. दुसरा असं आहे की त्या ठिकाणी गौतम बुद्धांनी आणखीन एक स्तूप बांधला होता. म्हणजे गौतम बुद्धांनी नाही, 500 विधवा महिलांना गौतम बुद्धांनी सोपाराच्या आजूबाजूलाच दीक्षा देऊन त्यांनी एक विधवांचा स्तूप म्हणून एक बांधलेला आहे, असं त्या पुस्तकामध्ये एक उल्लेख आहे. तर म्हणजे अशा दोन गौतम बुद्धांच्या काळातले 2 स्तूप या सोपारा भागामध्ये होते. सर ऐका ना, जर तथागत भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी भगवान बुद्ध स्टे करायचे आणि त्यांचे अवशेष आहेत आणि त्या त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी शिलालेख मारलेत आणि एक ऐतिहासिक वास्तू त्या ठिकाणी उभारली आहे. पण आपल्याला या सोपाऱ्यापर्यंत येताना तथागत भगवान बुद्धांच्या जो काही प्रवास झाला त्याचा उल्लेख कुठेच नाही आहे किंवा सम्राट अशोकांनी कुठेच नाही केला, किंवा जे शिलालेख सापडलेत वेडिक 14 नुसार 8 आणि 9 त्या वेडिकमध्ये सुद्धा सम्राट अशोकांनी या गोष्टीचा उल्लेख नाही केला. तर कसं आपण हे ठरवू शकतो की ते तथागत भगवान बुद्ध आले होते की नाही? आता तसं पाहिलं तर इतिहासाचं संशोधन अधिक होणं गरजेचं आहे, बरोबर. आणि जे काही आता सध्या तरी आपल्याकडे पुस्तकामध्ये जे काही रेफरन्सेस आहेत, संदर्भ आहेत, तसं आपण म्हणतो की श्रीलंकेचं जे महावसव म्हणून जो धर्मग्रंथ आहे, त्या महावसवच्या धर्मग्रंथामध्ये देखील म्हणजे ह्या सोपाऱ्याचा सगळा उल्लेख आढळतो. आणि कानेरी केव्ह जे आहेत बोरिवली जवळच्या, तर ते कानेरी केव्हला सुद्धा देणगी देणारे हे सोपाऱ्याचे व्यापारी वगैरे होते, सगळं होतं. आणि गौतम बुद्धांचं येणं जे आहे या ठिकाणी, तर ते ह्या सगळ्या म्हणजे सध्या तरी आपल्याला पुस्तकात ते वाचायला मिळतं. आणि त्या जसं आपण म्हणतो की शिलालेख, तर शिलालेख हे सम्राट अशोकाने त्यांच्या राज्याच्या 4ही दिशेला समजा उभारले होते, बरोबर. म्हणजे प्रत्येक शिलालेखात गौतम बुद्धांचा उल्लेख आहे किंवा नाही असं माझे तरी ऍक्च्युली काय शिलालेख म्हणजे काय, त्या आज्ञा होत्या त्यांच्या राज्याच्या 4ही. नाही, सम्राट अशोकाने काय केलं माहिती आहे का, ज्या ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी वास केला होता त्या त्या ठिकाणाला खूप महत्त्व दिले. तर असं महत्त्व आपल्याला एकही पाहायला भेटत नाही. सर आता एकदम महत्त्वपूर्ण प्रश्न तो म्हणजे आपण ह्या स्तूपाच्या जो बाजूचा स्ट्रक्चर आहे त्याला आपण संवर्धन करण्यासाठी पाऊल कोणत्या वर्षी उचललं? या स्तूपाच्या विषयी जी आंदोलनाची सुरुवात जी झाली ती सुरुवात तर मी तुम्हाला सांगितलं की ही पुस्तकं सर्व आल्यानंतर त्याचा अभ्यास करून त्याविषयी मी सुरुवातीला मी असं ठरवलं की लोकांमध्ये याविषयी अधिकाधिक लोकांना माहिती मिळणं आवश्यक आहे की बौद्ध स्तूप नक्की काय आहे. काही लोक त्याला कोट म्हणायचे, कोण सम्राट अशोकाचा स्तूप म्हणतोय, ते कोण बौद्ध स्तूप म्हणतोय, असा सगळा तो प्रकार होता. तर जेव्हा हे सगळं वाचनात आल्यानंतर मी सुरुवातीला एक काम केलं की आपण एक स्वतः लेख तयार करून तो वृत्तपत्रामध्ये मी प्रसिद्ध केला आणि या स्तूपाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामुळे माझा पहिला लेख मुंबई सकाळमध्ये छापून आला, त्यानंतर चित्रलेखा मासिक असेल, असे अनेक वृत्तपत्रामध्ये त्याची प्रसिद्धी झाली. आणि वर्तमानपत्रात याविषयी माहिती आल्यानंतर मग लोकांमध्ये त्याच्याविषयी उत्सुकता वाढत गेली. आणि मी थोडासा राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे मी ठरवलं की आपण जास्तीत जास्त वेळ या आपल्या बौद्ध स्तूपाच्या संवर्धन आणि विकासासाठी आपण द्यायचा, असं मी निश्चय केला होता.
आणि त्याचाच भाग म्हणून मी वेगवेगळे आंदोलनं केली. करायला सुरुवात केली. जेव्हा पेपरमधून ह्या सर्व गोष्टीची प्रसिद्धी मिळाल्यानंतर मग आम्ही विचार केला की याला कुठेतरी जन आंदोलनाचा एक आपल्याला व्याप्ती द्यावी लागेल किंवा लोकांचा सहभाग यामध्ये करून घ्यावा लागेल. ही लढाई एकट्याची करून चालणार नाही आहे. आणि म्हणून मी सोपारा बौद्ध सुसंवर्धक समिती या समितीची स्थापना केली. आणि त्याचं पहिलं आंदोलन हे 9 एप्रिल 1999 रोजी वसई तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून या आंदोलनाची पहिली ठिणगी टाकली आपण. आणि 9 एप्रिल 1999 म्हणजे 9 एप्रिल हा दिवस निवडण्यामागेच माझा हेतू असा की 9 एप्रिल 1882 रोजी पंडित भगवानलाल इंद्रजी जे इतिहासाचे अभ्यासक होते आणि ज्यांनी बौद्ध स्तूपाचं संशोधन केलं, उत्खनन केलं, तर त्यांनी या 9 एप्रिल 1882 मध्येच या ठिकाणी उत्खनन करून हे बौद्ध स्तूपाचा शोध लावला. आणि तो दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे त्या दिवशीच आम्ही हे आंदोलन करायचं ठरवलं. आणि त्या आंदोलनानंतर आम्ही हळूहळू जनजागृती करण्यासाठी मुंबईपासून ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावामध्ये पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि हँडबिल छापून लोकांना आवाहन केलं की एवढं महत्त्वाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी मला वाटतं 1956 साली 1955 हां 55 हा 1 वर्ष अगोदर बरोबर 1955 म्हणजे बाबासाहेबांचं निधन महापरिनिर्वाण ज्याला आपण म्हणतो की 1956 साली झालं. पण बाबासाहेबांचा अभ्यास किंवा बाबासाहेबांचा कल हा बौद्ध धम्माकडे पूर्वीपासूनच होता, त्याच्या अगोदरपासून. आणि बाबासाहेबांच्या वाचनात जेव्हा बौद्ध स्तूपाविषयी माहिती आली तेव्हा 1955 सालच्या बुद्ध जयंती दिवशी बाबासाहेबांनी इथे येऊन एक त्यांचं मोठं भाषण बौद्ध धम्माचा सार या नावाने ते प्रकाशित झालेलं आहे त्यांच्या भाषणाच्या खंडामध्ये. आणि अनेक वेळा त्यांनी इथे भेटी दिलेल्या आहेत. आणि एवढं महत्त्वाचं ठिकाण असताना देखील आपल्या जनतेने दुर्लक्ष केलं आणि या ठिकाणी येण्याचंच बंद करून टाकलं त्यांनी. सर, आपली पहिली पायाभरणी कधी झाली, म्हणजे पहिलं काम जे त्या ठिकाणी झालं, तर त्या स्तूपाच्या आजूबाजूला संपूर्ण जो कडा उभारण्यात आला तो कधी उभारण्यात आला? आपण म्हणजे सुरुवात जेव्हा केली कामाची त्यावेळेस मी तर एका बाजूला लोकांचं संघटन करायला सुरुवात केली, दुसऱ्या बाजूला शासनाकडे पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली. म्हणजे निवेदन देणं, विविध मंत्र्यांना भेटणं, तिथले लोकप्रतिनिधी जे आमदार खासदार असतील त्यांना भेटून निवेदन देणं. आणि जे कोणी त्यावेळेस या वसई तालुक्यामध्ये ज्यांचं येणं व्हायचं त्या प्रमुख व्यक्तींना मी स्तूपावर घेऊन येण्याचं काम करत असे. आणि मी लोकांना आवाहन केलं की वर्षातून किमान अर्धा दिवस आपण वेळ आपल्या या बौद्ध स्तूपासाठी द्यायचा. तो एवढ्यासाठी की या बौद्ध स्तूपाचं महत्त्व आपल्या जनतेला पटलं पाहिजे. जनतेने यायला जर त्या ठिकाणी सुरुवात केली तरच शासनाचं लक्ष जाणार आहे, तरच शासनाने काहीतरी कळेल त्यासाठी, अन्यथा कोणी करणार नाही. आणि म्हणून आम्ही बुद्ध जयंतीचा सकाळ म्हणजे बुद्ध जयंती हा दिवस आपल्या बौद्ध धम्माच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या दिवसाची सकाळ ही आपण या बौद्ध स्तूपावरती व्यतीत करावी अशा प्रकारे लोकांना आम्ही आवाहन केलं. आणि मग वर्षातून एक मोठा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. आणि आता तर मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी यायला लागले. आणि सुरुवातीला आम्हाला खूप गावोगावी फिरून लोकांना अगदी तयार करावं लागलं, त्यांची मानसिकता बदलावी लागली. कारण प्रत्येकाच्या स्थानिक कार्यक्रम असायचे ते सोडून लोक यायला तयार नव्हते. अगदी ठाणे, भिवंडी, कल्याण असेल असं प्रत्येक भागातून लोक नंतर यायला लागली. आणि आपण माजी नगरसेवकसुद्धा राहिलात, तर त्या कालखंडामध्ये आपण त्या ठिकाणी कोणतं महत्त्वपूर्ण कार्य बजावले? बरं, एका बाजूला काय झालं की लोकांमध्ये जागृती झाली. त्यानंतर शासन काही लक्ष देतच नव्हतं. पुरातत्व विभाग तर नावालाच ती आहे आणि ते काही काम करत नव्हतं त्या ठिकाणी. त्यांचा जो रखवालदार होता तो रखवालदार दारू पिऊन टाईट असायचा त्या ठिकाणी, मद्यप्राशन करून मग तो कुठे म्हणजे काय बघायचं नाही, काय नाही. अनेक बाजूने अतिक्रमणं होत चाललेली होती. तिथे लोक एक ते पिकनिक स्पॉट म्हणून लोकांनी तयार केला होता. आणि सुट्ट्या दिवशी लोक तिकडे जुगार खेळत बसायची. मटण, दारू, ताडी हा तिथे म्हणजे दर शनिवार रविवारचा कार्यक्रम ठरलेला असायचा. आणि हे चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे पावत नव्हतं. आणि म्हणून मी त्यांच्याविरुद्ध सगळं आंदोलन सुरू केलं. अनेक वेळा मी पोलिसांच्या मार्फत त्यांना धाडी टाकायला लावल्या की जुगाराचे अड्डे, दारूचे अड्डे आम्ही बंद करायला लावले. त्यावेळेस मला सुरुवातीला खूप त्रास झाला, मला धमक्या यायला लागल्या, पण त्याची मी काही पर्वा केली नाही. आणि नंतर जेव्हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आमच्या या भागातले खासदार राम नाईक यांच्यामार्फत मी थोडंसं त्यांना निवेदन वगैरे देऊन थोडं पाठपुरावा सुरू केला. आणि राम नाईक साहेबांनी त्यावेळेस
जे तत्कालीन पर्यटन मंत्री होते पी अनंतकुमार, तर त्यांना पत्र देऊन बजेटमध्ये या स्तूपाच्या संवर्धनासाठी काही निधी राखीव ठेवण्याची विनंती केली होती. आणि पर्यटन मंत्री जे पी अनंतकुमार यांनी देखील त्याप्रमाणे जे काही पुरातत्व विभाग होतं त्यांना आदेश दिले. आणि मग त्या कंपाऊंडचं काम असेल की अन्य जी काही कामं होती त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. ओके. मग ही कोणता वर्ष होता सर नेमका, तो कालखंड कोणता असेल? तो 2000 ते 2005 या काळामध्ये मी नगरसेवक होतो. त्याच दरम्यान ही सगळी कामं झाली. अच्छा. नाही आज आम्ही ग्राउंड लेवल पाहिला तर आज आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी साधं पाण्याची सोय नाही किंवा साधा एक वॉशरूम देखील नाही. आणि इवन गवत आजूबाजूला एवढं झालं की त्या ठिकाणी छोटे छोटे सापाचे पिल्ले इकडं तिकडं फिरत होते. तर आत्ता सध्याची सिच्युएशन खूप खरं तर पाहिलं तर एकदम खडतर आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे ॲक्च्युली ते एवढं मोठा स्पॉट आहे, एवढी मोठी हिस्ट्री आहे, जगप्रसिद्ध व्हायला हवं होतं. तर त्या ठिकाणी आजही तसंच आहे. आजूबाजूचा एरिया डेव्हलप नाही झाला, झाला आहे पण पुढे झाला आहे, पण जो स्तूपाच्या बाजूला व्हायला हवा होता किंवा त्या ठिकाणी जागृती. याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपल्या समाजाचीच त्यांना उदासीनता म्हणता येईल. आणि काय झालं की जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा आपल्या समाजामध्ये असं एक तो आपला शाप म्हणूया की जो काम कोणतरी चांगलं करायला लागेल त्याचं पाय खेचण्याचे काम आपला समाज करत असतो. आणि माझ्या बाबतीत तेच झालं. अच्छा. आणि मी त्या ठिकाणी जेव्हा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना 1,12,00,000 रुपयाचा निधी स्तूपाच्या संवर्धनासाठी द्यायचं असं जेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं, आणि त्यानंतर त्या निधीवरून आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम केलं. ओके. आणि त्याच्यात आमचे सोपारा बाजू संवर्धक समिती हे एका बाजूला राहिले. आणि जे आपल्याच धम्मातील जे नव्याने जे भिक्षू झाले होते त्यांना हाताशी धरून काही मंडळी मला राजकीय शह देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच माध्यमातून नंतर मी ठरवलं की बा हे 2-2 गट तयार होण्यापेक्षा आपण शांत बसूया. आपलं काम होतं जनजागृती करण्याचं, ते आपण केलं. पुढे आता जर इतर मंडळी तयार झाली असतील तर म्हटलं आपण आता त्यांना करायला संधी देऊया. आपण मला नाव प्रसिद्धी काय गरजेची नव्हती. आणि मग मी त्यानंतर थोडं माझं काम थोडं कमी केलं. पण आता कमी केलं तर आपण आता पूर्णपणे माघार घेतली असं म्हणणं आहे का आपलं? आणि माघार घेतली नाही. आजही मला असं वाटतं की आता मी वेळ देऊन बघितला, बरोबर, ज्या लोकांनी तो पुढाकार घेतला होता तर त्या म्हणजे सुशीलकुमार शिंदेंनी दिलेल्या निधीचा काही उपयोग कुठे केला नाही. कारण त्या चुकीच्या पद्धतीनेच त्यावेळेस ती कामं झाली. मी नगरसेवक असताना त्यावेळेस मागणी केली होती का तो निधी राखीव ठेवावा. आणि ज्या वेळेस आपल्याला पुरातत्व विभागाची परवानगी मिळेल त्यावेळेस आपल्याला तो निधी खर्च करता येईल. परंतु त्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्या गेली. आणि तत्कालीन जे काही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असतील त्यांनी त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. ही लाईट चालू करणार. तर या ठिकाणी थोडी दिलगिरी व्यक्त करतो. अंधार झालेला खूप, आता संध्याकाळची वेळ झाली आणि आता रात्र होईल, त्यामुळे त्या ठिकाणचा जो प्रकाश होता तो जास्त एवढा नव्हता. त्यामुळे आपण या ठिकाणी पुन्हा एकदा दादांशी संवाद साधूया आणि सरांशी आपण विचारूया. सर, तर हा जो आपण संपूर्ण प्रवास या स्तूपाला संवर्धन करण्यासाठी केला, तर त्या सर्व गोष्टींमध्ये आपण काय काय पत्रव्यवहार केले? मी अगदी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पासून राष्ट्रपतीकडे, त्यानंतर ज्या आपल्या मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील त्या काळचे, सुशीलकुमार शिंदे असतील, किंवा आपल्या समाजाचे खासदार एकनाथजी गायकवाड असतील, त्यांच्या कन्या ज्या आपल्याकडे नंतर मंत्री देखील होत्या वर्षा गायकवाड, त्यांच्याकडे देखील आपला पाठपुरावा सुरू होता. आणि अनेक आपल्या समाजाचे नेते मंडळी असतील किंवा जे काही लोकप्रतिनिधी होते त्या सर्वांना भेटून या स्तूपाविषयी लवकरात लवकर या स्तूपाचं संवर्धन आणि या भागाच्या संपूर्ण भागाचं डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत होतो. आणि आपली अशी मागणी होती की जे आजूबाजूचा परिसर जो आहे, जो परिसर पुरातत्व खात्याच्या कायद्यानुसार 300 मीटर परिघापर्यंत कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी नाही आहे त्या ठिकाणी, तरी देखील आपण पाहता की तिथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बांधकामं झाली, अनधिकृत बांधकामं झाली, बरं. आणि तिथे पुरातत्व विभागाचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे. पुरातत्व विभाग काय करेल असं वाटत नाही, असं खोट्या आशेवरती राहून आपण शांत बसणे
मूर्खपणाचं लक्षण आहे. नाही नाही. तर त्यामुळे त्यांच्याकडे सततचा पाठपुरावा आपला राहायला पाहिजे. मध्यंतरच्या काळामध्ये ज्या कोणी लोकांनी हा पुढाकार घेतला होता तर कदाचित त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नसेल, आताही दिसत नाही. परंतु त्याचं एक म्हणतात ना की ठोस असं काहीतरी प्लान आराखडा एक तयार करायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्या मागण्या होत्या की बौद्ध स्तूपाचा इतिहास इथे येणाऱ्या लोकांना सहज समजला पाहिजे, जे आज नाही होत. तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. तर बाहेर बसलो होतो, तर बाहेरची लाईट गेले, तर आम्ही पुन्हा या ठिकाणी आत रूममध्ये आलो आहोत. तर सर, हा आपला जो प्रवास आहे जो या संवर्धनाचा, तो आपण कागदपत्री सांगितला, जो निधी पास झाला होता, तर त्यानंतर काय झालं पुढे? तो निधी खरं म्हणजे बौद्ध स्तूपासाठी दिलाच नाही असं नंतर ते निदर्शनास आलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील दिशाभूल केली किंवा मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली गेली आणि गरज नसताना तो निधी नालासोपारा नगर परिषदेकडे दिला गेला. खरं म्हणजे तेव्हा बौद्ध स्तूप जो आहे हा बौद्ध स्तूप नगरपालिका हद्दीच्या बाहेर आहे. सोपारा गाव सोडल्यानंतर मर्देस गावाच्या हद्दीत आता तो सध्या स्तूप आहे. तत्काळ मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस नालासोपारा नगरपालिकेची हद्द जी होती सोपारा गावापर्यंतच होती. त्याला लागूनच मर्देस गाव आहे. मर्देस तो ग्रामपंचायत हद्दीमध्ये तो स्तूप असल्यामुळे नगरपालिका थेट तिथे काही करू शकत नव्हती. नगरपालिकेला खर्च करण्यासाठी दोन प्रकारच्या अडचणी होत्या. एक तर त्या हद्दीच्या बाहेर होतंच, दुसरं की पुरातत्व विभागाच्या ताब्यात हा स्तूप असल्यामुळे नगरपालिका थेट तिथे कोणत्याही प्रकारचा खर्च करू शकत नव्हती. असं असताना देखील त्यांनी तो निधी आपल्याकडे घेणं ही एक मोठी दिशाभूल किंवा आपल्या समाजाची फसवणूक केल्याचं एक मोठं षडयंत्र असेल किंवा काय माहिती नाही आता ते नक्की काय झालं प्रकार त्याबाबत. नक्की. मग त्यानंतर हे जे आपण कंपाऊंड बांधलं त्यानंतर आपण इतर काय प्रयत्न केला? हे जे कंपाऊंड बांधण्यात आलं त्याच्यानंतर आपण इतर काय प्रयत्न केला की जेणेकरून या स्तूपाचं संवर्धन झालं पाहिजे आणि याला प्रसिद्धी भेटली पाहिजे? आपल्या स्तूपाचं संवर्धन, या संवर्धनाचा विषय असा की जो ऐतिहासिक बौद्ध स्तूप आहे हा ऐतिहासिक बौद्ध स्तूप त्याचं उत्खनन करून तिथे अधिक संशोधन होणं गरजेचं होतं. कारण काही गोष्टी आपल्याला पुस्तकात आपल्याला वाचायला मिळाल्या, परंतु त्याला प्रॅक्टिकल म्हणजे जे काही पुस्तकात दिलं आहे त्याला कुठेतरी एखाद्या अवशेष स्वरूपामध्ये असं काहीतरी त्याला ठोस पुरावा आढळला असतात तर अधिक त्याचं महत्त्व वाढलं असतं. आणि ते अवशेष अनेक आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये, परंतु त्याचं संशोधन कोणी मनावर घेतलं नाही. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने नाहीच घेतलं, परंतु कोणी त्या पद्धतीचा पाठपुरावाच केला नाही. त्यामुळे ते काम आजही प्रलंबित आहे. आणि जे उत्खनन केलं आत्ता ते एवढ्या धीम्या गतीने सुरू आहे की मला वाटत नाही आपल्या या पिढीमध्ये त्याचं का उत्खनन होईल आणि संशोधन होईल. कारण मी बघतो की एक 4-5 वर्षापासून थोडं उत्खनन केलं जातं, पुन्हा म्हणजे काय उत्खनन केलं जातं नेमकं? म्हणजे आता मला वाटतं काही ठिकाणची ते माती त्यांनी एक 2-3 फुटापर्यंत खणून काढली, बरोबर. आता त्यात सापडलेले जे काही अवशेष होते तर बऱ्याच वेळा काय होतं की आर्किओलॉजिकल विभागाचे जे अधिकारी असतात तर याच्यामध्ये थोडासा एक म्हणतात ना माणूस आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात, तसे त्याच्यामध्ये सापडलेले जे अवशेष असतात ते अँटिक ज्या म्हणतात त्याचं प्राचीन ज्या वस्तू असतात त्याचं खूप महत्त्व असतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला खूप प्रचंड किंमत असते, त्याची मागणी वाजते. आणि माझ्या असं लक्षात आलं की तिथे काही नाणी सापडली होती, असे बरेच काही अवशेष होते की जे लपून ठेवले गेले, ते दाखवलेच गेले नाहीत. हा एक मोठा भाग आहे. कोणाकडे असेल हे नाणे वगैरे? नाही सांगतो ना, जो अधिकारी असेल त्यांनी अधिकाऱ्यांनीच ते लपून ठेवले असा प्रकार. म्हणजे पुरातत्व खात्याचा अधिकारी? हो. मग त्या व्यतिरिक्त कारण ते कुठे नंतर ना त्याचा कुठे उल्लेख आढळला नाही की बा इथे काय काय सापडलं, ते इथे वस्तू कोणत्या सापडल्या. त्यांना फक्त काही शिल्प सापडले, दगड सापडले त्याचा उल्लेख होतो. परंतु मी कंपाऊंडचं काम चालू असताना 1-2 नाणी सापडली होती. आपल्याकडे आहेत का ते आता? नाही ते माझ्याकडे नव्हते. का त्या अधिकाऱ्यांनी त्या मजुरांना सापडले त्यावेळेस त्यांनी ते त्यांच्या अधिकाऱ्यांकडे दिलं. नेमकं योगाने नाही मी आणि सुहास बिराडे जे ETVचे पत्रकार होते त्यावेळेस, तर त्यांनी ते माझी मुलाखत घ्यायला आले होते आणि नेमकं त्यावेळेस ते नाणी सापडले होते. पण त्या अधिकाऱ्यांनी त्याचं शूटिंग करून दिलं नाही, सांगितलं नाही आम्ही आता जमा करणार आहोत, बरोबर. परंतु माझ्या मनात तेव्हा शंका आली होती आणि ती आज रास्त ठरली की त्या अधिकाऱ्यांनी ते ढापले होते. असे अनेक. म्हणजे कसले होते? सोन्याचे होते का नॉर्मल होते? तांब्याचे होते. तांब्याचे होते, पण प्राचीन होते ते. आणि त्याचं संशोधनासाठी काहीतरी उपयोग झाला असता. आणि असे अनेक अवशेष ते ठिकाणी सापडले असतील, पण ते अधिकाऱ्यांनी कधी ते दाखवले नाहीत. कुठे त्याचं जतन केलं गेलं आहे, कुठे रेकॉर्डवरती आणलं आहे, असं कुठेही मला तरी आढळलेलं नाही. त्या सापडल्या त्या देखील अशाच
नाही नाही, मूर्त्या सापडल्या त्या बौद्ध स्तूपाच्या ठिकाणी जे सुरुवातीला उत्खनन झालं होतं. हां, त्या तर आपण एस्थेटिक सोसायटीमध्ये त्या नेऊन ठेवलेले आहेत. त्या शासनाने ते त्यांच्या सुपूर्द केल्या होत्या त्यावेळेस. आणि एस्थेटिक सोसायटीने त्या ठेवल्यात नेऊन बँकेच्या लॉकरमध्ये, असं मला त्यावेळेस उत्तर दिलं झाले. आता खरं म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत, या अवशेष आहेत, हे जर बौद्ध स्तूपाच्याच बाजूला एखादं म्युझियम स्थापन करून किंवा म्युझियमची निर्मिती करून त्या ठिकाणी जर ठेवले गेले असते तर येणाऱ्या पर्यटकांना, येणाऱ्या इतिहासाच्या अभ्यासकांना त्याची माहिती मिळत गेली असती. आणि त्या माहितीच्या आधारे लोकांमध्ये इथे येण्याचं हां किंवा इथे येण्याचा उद्देश त्यांचा सफल झाला असता. आज इथे आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं एक मातीचा ढिगारा आहे, आजूबाजूला झाडी वाढलेली आहे, गवत वाढलेलं आहे, बरोबर. जे विटा आणून ठेवल्यात त्याही अशाच आणून पडून ठेवले, तर कुठेही काही काम झालेलं नाही आहे. शौचालय कुठेतरी एक फिरतं शौचालय काहीतरी आणून ठेवतात. नळाच्या पाण्याची व्यवस्था आता कुठेतरी केली असं समजते, परंतु साधी म्हणजे विद्युत रोषणाईसुद्धा त्या भागात नाही आहे. म्हणजे अंदाज झाल्यानंतर लोकांना तिथे जाता येत नाही. आणि आपलं पवित्र ठिकाण असल्यामुळे आपल्याला अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथे जाणं भाग पडतं आणि ते क्रमप्राप्त आहे, कारण आपण ते जात येत राहिलंच पाहिजे. परंतु शासन किंवा महानगरपालिकाच्या हद्दीमध्ये आता त्या स्तूपाचं आता महानगरपालिका हद्दीमध्ये आहे, परंतु आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, ते पुरातत्व विभाग आहे, ते कुठल्याही म्हणजे गंभीर त्याची दखल न घेतल्यामुळे किंवा त्यांच्याकडे आपला पाठपुरावा नसल्यामुळे असे अनेक कामं आजही प्रलंबित आहेत. तर मुख्य म्हणजे त्या आजूबाजूचे जे काही अवशेष आहेत ते अवशेष जमा करून त्या ठिकाणी म्युझियम कसे करून लवकरात लवकर व्हायला पाहिजे, तरच अनेक पर्यटक, अनेक अभ्यासक, अनेक बौद्ध धर्मीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक असतील, अभ्यासक असतील, ते या ठिकाणी येतील आणि त्यांना अधिक माहिती मिळत जाईल. आणि ह्या पर्यटकांचं येणं सुरू झाल्यानंतर सरकारलाही त्याचा फायदा होणार आहे ना. त्यांना म्हणजे पर्यटकांच्या माध्यमातून अनेक प्रकारचा फायदा शासनाला होत असतो. आणि मुख्य म्हणजे की लोकांना त्या बौद्ध स्तूपाकडे येण्याचं काहीतरी त्यांचं एक त्यांना विशेष माहिती मिळू शकेल. तिथे आल्यानंतर आज पाहता आपण की म्हणजे कुठेच कोण माहिती देऊ शकत नाही. जो रखवालदार असेल तो काही माहिती नीट देत नाही. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा कोणताही अधिकारी तिकडे उपलब्ध नसतो. आणि शासनाची माहिती पुस्तकं देखील शासनाने प्रकाशित नाही केली. माझा एक प्रयत्न आणखीन एक होता की शालेय अभ्यासक्रमामध्ये या बौद्ध स्तूपाचं एक प्रकरण, एक म्हणजे एक माहिती देणारे प्रत गेली पाहिजे, एक प्रकरण म्हणजे धडा हा ठेवायला पाहिजे होता. कारण जेव्हा आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की जिल्ह्यातल्या काही प्रमुख स्थळांची माहिती दिलेली असते त्या त्या जिल्ह्याची, म्हणजे 3री 4थीच्या पुस्तकामध्ये असेल किंवा 5वी 6वी. पण आपण दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की बौद्ध स्तूपाचं एवढं महत्त्वाचं हा वास्तू असूनसुद्धा त्याचं ना इतिहासामध्ये कुठे उल्लेख कोणत्या पाठ्यपुस्तकात आढळत आणि भूगोलाच्या पुस्तकातही आढळलं. तर माझी ती मागणी होती की शालेय अभ्यासक्रमात जर याचा समावेश केला गेला असता तर लोकांना किंवा विद्यार्थ्यांना त्याची माहिती त्याच वेळेस मिळाली असती, त्या बालवयातच, आणि ते अधिक प्रसिद्धी आलं असतं. बरोबर. तर असा हा आपला संपूर्ण प्रवास जो आपण केलेला आहे आणि हा प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक बांधवानं जागृत होणं गरजेचं आहे. तर सर यामध्ये आपल्याला जे इतर बांधव असतील जे जागृत झाले असतील आपल्या या कार्याला पाहून, किंवा असे कोणी आहेत ज्यांनी या कार्यात आपल्याला मदत केली? अनेक लोकांनी मला सहकार्य केलं, आजही करतायत. आणि लोकांच्या सहकार्यामुळेच आपण हे सगळं करू शकलो. परंतु पुढे जो प्रामाणिकपणे जो प्रयत्न करायला पाहिजे होता, तर मी मागाशी तुम्हाला ओझरतं म्हटलं की ज्यावेळेस 2-2 संघटना, 2-2 समित्या असं जेव्हा राजकारण करायला लागलं तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आता माझी गरज नाही आहे, नाही गरज नाही आहे, माझं काम होतं लोकांना जागृत करण्याचं, ते मी केलेलं आहे. आणि आता जर इतर मंडळी जर तयार झाले असतील तर आपण त्यांना संधी देऊया. आणि मग मी माझं काम थोडं थांबवलं, कारण ते एकाच ठिकाणी एकाच दिवशी आमच्या समितीचा सभामंडप वेगळा, इतर समितीचा सभामंडप वेगळा, त्यांची जाहीर सभा वेगळी, आमची जाहीर सभा वेगळी, असं चित्र दिसायला नको. आणि मला प्रसिद्धीची काही म्हणतात ना गरज नाही. हां, म्हणजे त्याचा मोह नव्हता कोणतं काही, तिथून काही आर्थिक कुठे आपल्याला काही पैसे कमवायचे होते किंवा काय असा काही भाग नव्हता. आपलं काम प्रामाणिकपणे आपण करत होतो. जर मी समजलं की ठीक आहे आता नाही तर त्यांना करू द्या, आणि मी थोडंसं त्यातून लक्ष काढून घेतलं. परंतु माझ्या मनात आजही अशी
एक म्हणतात ना खूप इच्छा आहे की बौद्ध स्तूपाच्या विकासासाठी आपण मरेपर्यंत म्हणजे आपण म्हणतो ना शरीरात श्वासापर्यंत हां म्हणजे आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण लढलं पाहिजे आणि त्यासाठी मी हा प्रयत्न करत राहणार. तर बांधवांनो, खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी आपल्याला नितीन शेलार सरांनी दिली आहे. सर शेवटचं बोलेल तर आपला हा जो लढा आपण अंतिमपर्यंत नेणार आहात तर त्यासाठी आपली पुढची कार्यप्रणाली काय असेल थोडक्यात? हा लढा काय माझा एकट्याचा नाही आहे, सगळ्याच हा आपला हां म्हणजे हा समाजापुरता सुद्धा मर्यादित नाही आहे. जे जे कोणी इतिहासप्रेमी लोक आहेत, ज्यांना ही संस्कृती असेल किंवा आपल्या देशाच्या इतिहासाविषयी जी काही आपुलकी असेल त्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा हा लढा आहे. बरोबर. आणि आपल्या लढ्यामध्ये सर्व या इतिहासप्रेमी नागरिकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याला सहकार्य केलं होतं. तेव्हा विशिष्ट समाजाचा हा लढा न मानता हा आपल्या भारतात संपूर्ण भारतीयांचा हा लढा आहे असं मी मानतो. आणि समजा असं म्हणू शकत नाही की मीच नेतृत्व करेन, मीच करेन, तर मी पण करतो की त्यांनी या लढ्यामध्ये उतरावं. मी त्यांच्यासोबत असेल. आपण सर्वांनी मिळून एक चांगलं आंदोलन या ठिकाणी पुन्हा उभं करण्याची गरज आहे. आणि जो गैरप्रकार ह्या 5-10 वर्षामध्ये झालेला आहे तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसून ह्या बौद्ध स्तूपाच्या उत्खननामध्ये जे जे काही अवशेष आता मिळाले असतील तर त्यांनी ते जाहीर करणं आवश्यक आहे. ते कुठेही रेकॉर्डवरती आजपर्यंत आणलं गेलं नाही आहे. कदाचित या अधिकाऱ्यांनी या सर्व यांची चोरी करून एक मोठा फ्रॉड केले गेल्याची शक्यता आहे. आणि त्या घोटाळ्याची चौकशी होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती मागणी या निमित्ताने मी करू इच्छितो. नक्कीच. तर आज खूप महत्त्वपूर्ण अशा आपण विशेष व्यक्तिमत्वाची या ठिकाणी एक ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे, प्रत्येक भारतीयाचं काम आहे. या ज्या वास्तू आहेत, ऐतिहासिक वास्तू, याचं जतन करणं, ज्याला आपण सम्राट अशोकाचा एक मोठा जो प्राचीन नगरी होती, जे प्रांत होता सम्राट अशोकाचा, तर त्याचं महत्त्वपूर्ण किंवा त्याचं वैभव आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. त्याकरिता आपल्याला या गोष्टींचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि जसं नितीन सरांनी आपल्याला सांगितलं की ज्या उत्खनन झालं जे या काही वर्षांमध्ये, तर ते ज्या वस्तू काही सापडल्या असतील त्याही आपल्या निदर्शनात आल्या पाहिजेत, जेणेकरून त्या ठिकाणी एक छोटासा म्युझियम झाला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी जे आपले जनसामान्य आहेत त्यांची वर्दळ वाढली पाहिजे. आणि ज्या पहिले देखील ज्या वस्तू सापडल्या असतील त्याचं देखील या म्युझियममध्ये त्या वस्तू ठेवण्यात याव्या, अशी मागणी घेऊन आपण एक या ठिकाणी लढा उभारण्याची गरज आहे. बोला दादा. आणखी एक महत्त्वाची मागणी अशी की आता तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे. जर हे उत्खननाचं काम हे CCTV लावून 24 तास त्याच्यावर निगराणी जर केलं गेलं असतं ना तर कुठलाही गैरप्रकार तिकडे घडला नसता. आज एवढं तंत्रज्ञान विकसित असताना आजच्या तारखेला देखील तिकडे CCTV का लावण्यात येत नाहीत, हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे. आपली मागणी अशी आहे की ताबडतोबीने या बौद्ध स्तूपाच्या चारही बाजूला आतून आणि बाहेरून किमान CCTV लावण्याची गरज आहे, नितांत गरज आहे, जेणेकरून गैरप्रकार होण्याचे थांबतील. कुठल्याही प्रकारची चोरी होणार नाही, कोणत्याही अवशेषाची मोडतोड होणार नाही. कोणी काही करायला गेलं तर त्याचं लगेच त्याचं रेकॉर्डिंग होणार, त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करू शकतो. आणि 1882ला जे अवशेष सापडले ते देखील या ठिकाणी आणले पाहिजे. तिथे आणलेच पाहिजेत, पण आजूबाजूच्या परिस्थितीत अनेक अवशेष आहेत. परंतु आता जो स्तूप आहे हा स्तूप अतिशय आपल्या दृष्टिकोनात खूप महत्त्वाचा आहे, आपल्या अस्मितेचं एक प्रतीक आहे आणि याचं जतन होणं खूप आवश्यक आहे. उद्या एखाद्या जसं आपण म्हणतो की अनेक मंदिरांचं संरक्षण केलं जातं, अनेक ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण केलं जातं, तर बौद्ध स्तूप देखील तेवढंच महत्त्वाचं ठिकाण आहे आपलं. उद्या समजा एखाद्या अतिरेकी हल्ल्यात हे जर नष्ट झालं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे का? तर त्याचं संरक्षणासाठी सरकार काही प्रयत्न करणार आहे का? हा मुख्य मुद्दा आहे आपला. नक्कीच. तर गरज आहे आपल्याला सध्या या ठिकाणी एक आंदोलन उभारण्याची आणि ही जी प्राचीन वास्तू आहे याचं संवर्धन करण्याचं. तर आपण सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे, सजग राहिले पाहिजे. तर आपल्याला विनंती असेल की आपण या स्थळाला भेट द्या नक्की आणि सर्वांनी या मोमेंटमध्ये एक सहभाग होण्याचा प्रयत्न करा. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला नंबर देतच असतो, तर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ही जी चळवळ आहे या चळवळीला व्यापक बनवण्याचं काम करा. तसेच जी आपली ABCPR टीम आहे लेणी संवर्धनाची
ती देखील या कामामध्ये पुढाकार घेत आहे, तर आपण सर्वांनी घ्यावा अशी विनंती आहे. तर आजचा हा आमचा प्रवास संपूर्ण मुंबईपासून नालासोपाऱ्यापासून आता आपण या पालघरमध्ये आलो आहोत. तर हा प्रवास मी या ठिकाणी थांबवत आहे आणि एक हा जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे तो हाच आहे की हे काम कोणत्या एका व्यक्तीचं नसून हे काम आपल्या सर्व भारतीयांचं आहे. तर हाच उद्देश या व्हिडिओमधनं आपल्याला सांगण्याचा होता, हाच एक उद्देश घेऊन आपल्यापर्यंत येण्याचा होता. तर यामध्ये काही जी आपल्याला या ठिकाणी जी हिस्ट्री जो आपण इतिहास म्हणतो तो इतिहास अपूर्ण आहे अजूनही, तर त्याला परिपूर्ण करण्याची गरज आहे आणि त्याचं संशोधन होणं गरजेचं आहे. हे संशोधन झाल्यानंतर या गोष्टींचा इतिहास आपल्यासमोर येईल. ज्यावेळेस इतिहास परिपूर्ण येईल त्यावेळेस नक्कीच या ठिकाणी जी वर्दळ आहे ती वाढेल आणि नक्कीच या ज्या ऐतिहासिक वास्तूला महत्त्व देण्यात येईल. तर त्याकरिता आपलं एक पाऊल पुढे असणं गरजेचं आहे आणि आपण हे जे धाडसाचं पाऊल आहे आत्ता नाही उचललं तर ही जी पुढची वेळ आहे ती खूप खडतर असणार आहे. तर आपण हे पाऊल उचला ही आपल्या सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे. तर हा व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट याकरिता मुळीच नव्हता. जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या प्रतिक्रिया द्या की आपण काय करू शकतो. तर बांधवांनो, हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.